हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज मी क्लाउड किचनच्या रिलेटेड व्हिडिओ बनवणार आहे. माझं झोमॅटोवरती क्लाउड किचन आहे आणि त्याच्या रिलेटेड मी व्हिडिओ बनवत आहे की मी माझं झोमॅटोवरती क्लाउड किचन कसं चालू केलं. आणि जर मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की क्लाउड किचन कसं चालू करायचं, तर त्याच्या रिलेटेड हा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजेल की त्याची काय प्रोसेस असते आणि तुम्ही कसं तुमचं क्लाउड किचन झोमॅटोवरती ऑन करू शकतात आणि त्याच्यातून मग तुमचा बिझनेस पण तुम्ही चालू करू शकता. तर त्याच्यासाठी काय प्रोसेस असते, क्लाउड किचन आता तुम्हाला चालू करायचं आहे तर त्याच्यासाठी महत्वाचं डॉक्युमेंट आहे तो आहे फूड लायसन्स. तुमच्याकडे फूड लायसन्स असणं महत्वाचं आहे. जर तुमच्याकडे फूड लायसन्स नसेल तर तुम्ही खाद्यपदार्थाची विक्री करण्याचं कोणतंही काम आपण नाही करू शकत. तर त्याच्यासाठी मग तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट वेबसाईटवरून तुमचं फूड लायसन्स काढून घेऊ शकता. जे काही 2-3 दिवसामध्ये येतं अप्लाय केल्यानंतर. ते फूड लायसन्स तुम्ही काढून घेतल्यानंतर तुम्ही जे क्लाउड किचन चालू करण्याची जी प्रोसेस आहे ती तुमची चालू करू शकता. फूड लायसन्स महत्वाचं आहे. त्याच्यानंतर लागतं पॅन कार्ड. पॅन कार्ड पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचे बँक डिटेल्स लागतात. बँक डिटेल्स पण असणं महत्वाचं आहे. हे 3 जे डॉक्युमेंट आहेत ते कंपल्सरी असतात. ते कंपल्सरी तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स झाल्यानंतर तुम्हाला क्लाउड किचन जिथून तुम्ही चालू करणार आहात, आता तुम्ही घरातून चालू करणार आहात तर तुमचं किचन व्यवस्थित असलं पाहिजे. तिथं स्वच्छता असली पाहिजे आणि तुमचे जे काही किचनमध्ये जे जेवण बनवण्यासाठी काही पण गॅस किंवा इलेक्ट्रिसिटी, पाणी वगैरे असतं ते सगळ्या सोयी व्यवस्थित असल्या पाहिजेत. आणि आपण घरातलं किचन असल्यावरती काही प्रॉब्लेम नसतो. पण जर आपण शॉप घेऊन आपण रेंटनी कुठे चालू करणार असेल क्लाउड किचन तर सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात की व्यवस्थित आहेत का. त्याच्यानंतर मग पुढे प्रोसेस होते. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण क्लाउड किचन मध्ये आपण मेन्यू ठरवायचा की आपण आपल्या क्लाउड किचन मध्ये कोणता मेन्यू ठेवणार आहोत, कोणतं जेवण आपण तिथे सेल करणार आहोत, लोकांना देणार आहोत. तो मेनू आपल्याला ठरवायला लागतो. मग मेनू ठरवताना आपल्याला आपली जी बेस्ट डिशेस आहे जे तुम्ही बनवता आणि ते तुम्हाला परफेक्ट जमते किंवा ज्याच्यामध्ये तुमचं चव चांगली आहे असा मेनू तुम्ही डिसाईड करू शकता आणि तो मेनू तुम्ही तुमच्या क्लाउड किचन मध्ये ठेवू शकता. आता मेनू डिसाईड केल्यानंतर तुम्हाला त्या जे मेनू आहेत त्याची किंमत किती ठेवायची, म्हणजे तुमचं मार्जिन वगैरे काढून आणि त्या पदार्थांना बनवण्यासाठी लागणारे तुमचं जो खर्च आहे ते सगळं इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये तुमचं मार्जिन काढून त्या पदार्थाची तुम्हाला किंमत ठरवावी लागते. त्याच्यानंतर त्याचे फोटोज आणि त्याचं डिस्क्रिप्शन वगैरे सगळं त्याच्यामध्ये मेनू मध्ये अपलोड करावं लागतं. व्यवस्थित सगळं जे तुम्ही प्रोसेस आहे त्याची व्यवस्थित सगळे भरल्यानंतर डिटेल्स त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही तुम्हाला. आणि नंतर झोमॅटो वरती पण ते लाईव्ह होताना काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की जर मेनू तुमचा बरोबर नसेल तर तो रिजेक्ट होण्याचे पण चान्सेस असतात. त्याच्यामुळे मेनू पण आपल्याला व्यवस्थित सगळं अपलोड करावा लागतो. आता तुमचे डॉक्युमेंट्स कम्प्लीट आहेत आणि तुम्ही तुमचं क्लाउड किचन कुठून चालू करणार आहात हे पण तुमचं डिसाईड झालेलं आहे. मेन्यू काय ठेवणार आहात हे पण डिसाईड झालेलं आहे. ते सगळं झाल्यानंतर तुम्हाला झोमॅटो पार्टनर ॲपमध्ये जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करायचं असतं. जे काही डिटेल्स असतात ते सगळ्या भरायच्या असतात. आपलं मेनू वगैरे सगळं तिथे डिटेल्स टाकून त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं असतं. आणि नंतर मग झोमॅटोकडून त्याचं हे होतं, पडताळणी होते पूर्ण की डॉक्युमेंट्स वगैरे सगळे कम्प्लीट आहेत का. त्याच्यामध्ये 3-4 दिवस जातात आणि 3-4 दिवसानंतर तुम्हाला मेसेज येतो किंवा ॲपमध्ये पण समजतं आणि ईमेल पण येतो की तुमचं झोमॅटोवरती किचन लाईव्ह झालेलं आहे. आणि लाईव्ह झाल्यानंतर तुम्ही तयार असतात की तुम्ही आता ऑर्डर्स घेऊ शकता. आता ऑर्डर्स घेण्यासाठी तुम्ही रेडी आहात तर जेव्हा पण तुम्हाला ऑर्डर येईल तेव्हा त्या ऑर्डरसाठी आपल्याला एक टायमिंग दिलेला असतो. त्या टायमिंग मध्ये आपल्याला ती ऑर्डर कम्प्लीट करायची असते. आणि ऑर्डर कम्प्लीट झाल्यानंतर ऍपमध्येच आपल्याला रायडर्स ची पण हे होतं की रायडर आपल्याला असाइन झालेला आहे ऑर्डरसाठी. आणि ते पण जे रायडर आहेत ते त्यांच्या वेळेमध्ये येतात आणि जेव्हा आपली ऑर्डर कम्प्लीट होते तेव्हा आपण त्यांना ती ऑर्डर द्यायची आहे. ते डिलिव्हरीचं काम करतात, म्हणजे आपल्या कस्टमर पर्यंत ते ऑर्डर पोहोचवण्याचं काम करतात. आपलं काम फक्त एवढंच आहे की दिलेल्या वेळेमध्ये आपण ऑर्डर कम्प्लीट करून द्यायची. आणि कधी कधी ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला ऑर्डर जास्त असेल तर आपल्याला टाइम पण कमीच असतो. त्याच्यामुळे आपल्याला आधीच त्याचं प्रिपरेशन सगळं करून ठेवणं गरजेचं असतं.
तर झोमॅटोवरती क्लाउड किचन कसं चालू करायचं त्याची सगळी प्रोसेस मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर तुम्हाला कोणाला काहीही विचारायचं असेल तर कमेंट्स करू शकता आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही त्याला लाईक आणि कमेंट्स करू शकतात आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा की याच्या पुढे पण काही व्हिडिओज असतील तर तेही तुम्ही बघू शकता. त्याच्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.